नमस्कार। महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा निकाल लागून आज 8 दिवस उलटलेले आहेत। राज्यामध्ये महायुतीची सत्ता येणार आणि त्यातही भाजपचा मुख्यमंत्री होणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। परंतु अद्यापही भाजपकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल हे सांगण्यात आलेलं नाही। त्यामुळे अनेक तर्कवितर्क महाराष्ट्रामध्ये जनतेत लढवले जात आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक चेहरे या मुख्यमंत्री पदाच्या चर्चेमध्ये आहेत। महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा अजूनही चर्चेत आहे। त्याच पद्धतीनं मराठा ओबीसी वाद, ब्राह्मणेतर वाद या सगळ्या पार्श्वभूमीवर नवीन येणाऱ्या सरकारला या सगळ्या मुद्द्यांना तोंड द्यावं लागणार आहे। यापूर्वी भाजपला अनेक राज्यांमध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही त्यांनी मुख्यमंत्री निवडीत दिरंगाई लावली किंवा अनेक ठिकाणी अपेक्षित असे मुख्यमंत्री निवडताना वेगळीच नावं चर्चेत आली। या संदर्भात त्या राज्यामध्ये नक्की काय घडलं त्या वेळेला हे आपण या व्हिडिओमधून आज जाणून घेणार आहोत। भाजपचा यापूर्वीचा मुख्यमंत्री निवडीचा जर इतिहास आपण पाहिला तर अनेक ठिकाणी पूर्ण बहुमत मिळूनही भाजपनं ज्या ठिकाणी 72 तासाच्या आत मुख्यमंत्र्याची निवड केलेली आहे त्या ठिकाणी आहे त्या मुख्यमंत्र्यालाच पुढे कंटिन्यू केलेला आहे। परंतु जास्त वेळ मुख्यमंत्री निवडीत लावलेला आहे अशा ठिकाणी भाजपनं चर्चेतल्या चेहऱ्यांना संधी न देता आश्चर्यकारक असा नवीन चेहरा निवडलेला आहे आणि पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केलेला आहे। महाराष्ट्रातही यावेळी पुन्हा एकदा मध्य प्रदेश आणि राजस्थान पॅटर्नची चर्चा होत आहे। नक्की महाराष्ट्रात पुन्हा त्याच पॅटर्न प्रमाणे मुख्यमंत्री निवडीत अनपेक्षित असा चेहरा भाजपकडून दिला जातोय की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री पुन्हा राहतात, याबाबतही आपण या व्हिडिओमधून चर्चा करणार आहोत। तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं चौथा स्तंभ या यूट्यूब चॅनलवर। भाजपचा आजपर्यंतचा मुख्यमंत्री निवडीचा जर पूर्वी इतिहास पाहिला तर आपल्याला असं लक्षात येतं की ज्या ठिकाणी भाजपनं 3 ते 4 दिवसात मुख्यमंत्री निवडीचा निर्णय घेतलेला आहे त्या ठिकाणी भाजपनं जुन्या चेहऱ्यांना पुढे काम करण्याची संधी दिलेली आहे। परंतु 4 दिवसापेक्षा अधिक वेळ ज्या ठिकाणी लावलेला आहे त्या ठिकाणी भाजपनं धक्कातंत्राचा वापर केलेला आहे। चर्चेतल्या चेहऱ्यांना डावलून नवीन आणि आश्चर्यकारक असा चेहरा प्रत्येक वेळी दिलेला आहे। 2021 मधला जर हरियाणाचा विचार केला तर 3च दिवसात या ठिकाणी मुख्यमंत्री पदाचा निर्णय झाला आणि मनोहरलाल खट्टर यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर काम करण्याची संधी दिली। 2022ला गुजरातच्या बाबतीतही हाच निर्णय पुन्हा एकदा भाजपनं दाखवून दिलेला आहे। तर 2021 मध्ये त्रिपुरामध्ये सुद्धा माणिक सहा यांच्या बाबतीतही भाजपनं 2 दिवसातच त्यांचा निर्णय घेतला आणि त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर काम करण्याची संधी दिली। या संदर्भात आपण थोडंसं मागे जाऊन पाहिलं तर 2013 मध्ये मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळालं होतं। तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हेच यावेळी मुख्यमंत्री होतील असा एकूण अंदाज लावला जात होता। मात्र ऐनवेळी भाजपने मोहन यादव यांना शर्यतीत नसलेल्या उमेदवाराला संधी दिली आणि या ठिकाणी शिवराज सिंह चौहान यांचं मुख्यमंत्री पदाचा पत्ता कट करण्यात आला। तीच बाब 2013ला छत्तीसगड विधानसभा निवडणुकीतही घडली। भाजपला पूर्ण बहुमत या ठिकाणी मिळालेलं होतं। छत्तीसगडमध्ये त्यावेळी देखील रमन सिंह आणि अरुण साहो हे 2 मुख्यमंत्री पदाच्या प्रमुख दावेदार म्हणून मानले जात होते। मात्र ऐनवेळी भाजपने या ठिकाणी विष्णुदेव साय यांच्या नावाची घोषणा केली आणि त्यांना मुख्यमंत्री पदावर बसवलं। या प्रक्रियेसाठी सुद्धा त्यावेळेला भाजपने 8 दिवसाचा कालावधी घेतला होता। भारतातील सर्वात मोठं राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशच्या बाबतीतही भाजपचा हाच इतिहास आहे। उत्तर प्रदेश हे राजकीय दृष्ट्या देशातील सर्वात महत्त्वपूर्ण राज्य मानलं जातं। 2017 मध्ये या ठिकाणी देखील भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं होतं। मोठा विजय भाजपचा या ठिकाणी झालेला होता। यावेळी देखील मनोज सिन्हा आणि केशव प्रसाद मौर्य हे 2 दिग्गज नेते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते। मात्र ऐनवेळी भाजप नेतृत्वानं गोरखपूरचे तत्कालीन खासदार असलेले योगी आदित्यनाथ यांची धक्कादायक अशी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी निवड केलेली आहे। या प्रक्रियेसाठी सुद्धा भाजपने त्या काळी 9 दिवस घेतलेले होते। तर त्याच वर्षी ओडिसामध्ये झालेल्या निवडणुकीत देखील भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं असून देखील भाजपनं मुख्यमंत्री निवडीसाठी जवळपास 8 दिवसाचा कालावधी घेतला। यावेळी देखील
धर्मेंद्र प्रधान आणि मनमोहन सामल हे दोन नेते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते। मात्र ऐनवेळी भाजपनं धक्कातंत्राचा वापर करून मोहन मांझी या आदिवासी नेत्याला या ठिकाणी मुख्यमंत्री पदाची संधी बहाल केली। 2013 मध्ये राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं होतं। यावेळी देखील माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि किरोडीलाल मीना हे दोन दिग्गज नेते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये होते। मात्र ऐनवेळी भाजपने या ठिकाणी भाजपचे सरचिटणीस असलेले भजनलाल शर्मा यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे केलं। यावेळी सुद्धा भाजपला या ठिकाणी सत्ता स्थापन करण्यासाठी जवळपास 9 दिवसांचा कालावधी लागलेला होता। 2014 साली महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता। त्यावेळी देखील नितीन गडकरी, विनोद तावडे, पंकजा मुंडे यासारखे मातब्बर नेते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते। मात्र भाजप नेतृत्वानं ऐनवेळी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची त्यावेळी शिफारस करण्यात आली आणि त्यांना मुख्यमंत्री पदावर संधी देण्यात आली। त्यावेळी सुद्धा या प्रक्रियेसाठी 7 दिवसाचा कालावधी भाजपने घेतलेला होता। एकूणच महाराष्ट्रातल्या या मुख्यमंत्री पदाच्या निवडीतल्या दिरंगाईमुळे अनेकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होत आहे। येत्या 5 तारखेला नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच दिलेली आहे। तत्पूर्वी 2 तारखेला विधिमंडळ गटनेता ठरवण्यासाठी भाजपची बैठक होत आहे। विधिमंडळात ठरवला जाणारा गटनेता हाच मुख्यमंत्री पदाचा दावेदार असतो, हा एक सर्वमान्य संकेत आहे। यामध्ये गटनेता म्हणून कुणाची निवड होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्राह्मणेतर मुख्यमंत्री म्हणून जर विचार केला तर मराठा मुख्यमंत्री म्हणून विनोद तावडे किंवा मुरलीधर मोहोळ यांची नावे सध्या चर्चेमध्ये आहेत। तर दुसरीकडे ओबीसी हा आमचा DNA आहे असं वक्तव्य भाजपनं काही दिवसापूर्वी केलेलं होतं। तोच धागा जर पकडला तर या स्पर्धेमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार आणि पंकजा मुंडे यांची नावेही ऐनवेळी चर्चेत येऊ शकतात।